एरंडोलमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। हिरवा नदीला पूर आल्यामुळे घरात देखील पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालंय। दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा इथल्या नुकसानग्रस्त भागाची आणि पूरस्थितीची पाहणी केली। संपूर्ण तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार किशोर पाटील यांनी दोन्ही मंत्र्यांकडे केली आहे। मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यात सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहेत। इथे सरसकटच्या मध्ये काही नसतं, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे। पूर्ण पाचोऱ्याला सरसकट आता सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार। ते अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहे त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेश, आपण पाहतोय जळगावच्या पाचोरा त्याचबरोबर एरंडोलमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलंय, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय आणि याचीच पाहणी आता मंत्र्यांनी केलेली आहे। काय अधिक सांगाल? नक्कीच सागर, त्या पद्धतीने खरं तर मध्यरात्रीपासूनच जे आहे पाचोरा एरंडोल या तालुक्यांमध्ये खरं तर मुसळधार पाऊस झालेला आहे। अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे खरं तर इथले जे प्रकल्प आहेत ते तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला देखील पूर आल्यामुळे खरं तर पुराचं पाणी जे आहे पाचोरा शहरातील नदीकाठी असलेल्या अनेक घरांमध्ये शिरलेलं आहे। आपण सद्यस्थितीत पाचोरा शहरातील याच हिवरा नदीकाठी आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की अद्यापही पाण्याचा प्रवाह जो आहे हा मोठ्या प्रमाणात या हिवरा नदीचा पाहायला मिळतो आहे। खरं तर सकाळी जे आहे याच नदीचे पात्र जे आहे तुडुंब भरून वाहत होतं, त्यामुळे खरं तर या नदी काठावरील असलेले अनेक घरं जे आहे खरं तर हे पाण्याखाली गेलेले होते आणि याच घरांची जी आहे काही वेळापूर्वी मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केलेली आहे। या ठिकाणी खरं तर नागरिकांना जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी खरं तर नदीकाठी काही घरं जे आहेत त्याचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अनेकांचं संसारोपयोगी साहित्य देखील या ठिकाणी वाहून गेलेलं आहे, त्यामुळे प्रचंड असं नुकसान जे आहे खरं तर या मुसळधार पावसामुळे झालेलं आहे। आपल्यासोबत येथील स्थानिक रहिवासी देखील आहेत, आता काय सांगणार, कशा पद्धतीने खरं तर नदीला पूर आला आणि किती घरं जे आहेत खरं त्यामध्ये प्रभावित झाले? 7 ते 8 घर या रस्त्यात 7 ते 8 घर आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि इकडे ते जसं बा गिरीश महाजन त्या आमदार साहेब आले होते, पण त्यांनी होती बाहेर उतारा नदीला रस्ता नसल्यामुळे त्यांनी बाहेर पाणी करून घेतली आणि इकडे सगळं ही भिंत नसल्यामुळे एवढी अडचण आली आम्हाला। इकडं ही भिंत कधी पूर्ण झाली असती तर अडचण आली नसती। आता इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। कुठे सध्या वास्तव्यात आहे सर्व नागरिक? तुमचं मंदिर महादेव मंदिर आहे, महादेव मंदिरावर पूर्ण सामान ठेवलेलं आहे। ते दत्तू भाऊ आहे आमच्या बाजूचे, त्यांचे ढोरं गोरं सगळे वर घेतले आम्ही रात्री सकाळी 5 वाजेला आणि त्यांचे ढोरं बाजूला ठेवून रात्री सगळं सामान त्याचा वर घेतला। माझ्या इकडच्या घरामधला पूर्ण सामान मी तिकडं माझ्या तिकडच्या घरामध्ये हलवला झाला आणि बाजूच्या घरामध्ये काही एवढं नव्हतं, पण त्यामध्ये निघून बाकी सामान काढलं होता, बाजूच्या समोरच्या वाट्यावर ठेवलेला सामान। फक्त आता हे नुकसान झालेलं आहे, फक्त एवढं इथं जेसीबी येऊ शकत नाही, हे सगळं आम्हालाच करणे। नक्कीच आपण सगळं बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर मुसळधार पावसामुळे जे आहे हिवरा नदी असेल किंवा पाचोरा आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने खरं तर काही गावांना पुराचा विळखा देखील बसला होता, काही गावाचा संपर्क देखील तुटला होता। आता मात्र तुर्तास पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे काही प्रमाणात पाणी जे आहे ती ओसरण्याची शक्यता आहे। मात्र रात्री पुन्हा खरं तर अजिंठा घाटामध्ये जे आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह हा वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खरं तर प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी जे आहे अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी असतील, ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। सागर, नक्कीच मंगेश, त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय, नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।